रविवारची सकाळ, थोडी निवांत थोडी खास. आज आमचा छोटा राघव तयार होत होता बाबांच्या हाताने. बाबांनी त्याचे कपडे घातले, केस नीट केले आणि राघव तर उत्साहाने दाराकडे रांगत गेला, कारण बाहेर फिरायला जाणं म्हणजे त्याचा आवडता क्षण. आज आम्ही निघालो होतो पिरॅमिड व्हॅली, बँगलोरला. हिरवी झाडं, शांत हवा आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य, एकदम परफेक्ट जागा एका दिवसाच्या छोट्या ट्रिपसाठी. पिरॅमिड व्हॅलीला जायचा रोड सुद्धा खूप सुंदर होता. आजूबाजूला टेकडी, झाडं आणि वेदर सुद्धा तितकंच सुंदर होतं त्या दिवशी. आणि राघव सुद्धा सगळं खूप छान बघत होता. त्याने सुद्धा निसर्गाचा मनपूर्वक आस्वाद घेतला. वाटेत राघव झोपला. राघव नेहमी गाडीत झोपतो आणि गाडीत थांबलं की उठतो. तेवढं बरं आहे. वाटेत आम्हाला मोर दिसले, म्हणून राघवला मोर दाखवायची धडपड सुरू होती. पण राघव उठला नाही आणि मोर सुद्धा लांब निघून गेले. बघतो तर काय, आजूबाजूला खूप सुंदर असं निसर्ग होतं. नारळाची मोठी मोठी झाडं, आजूबाजूला कौलाऊ घर. पिरॅमिड व्हॅलीला पोहोचलो आणि वाटलं नव्हतं की इतकी गर्दी असेल. पण पार्किंग मध्ये बघताय ना तुम्ही, राघव आपल्या कार्टमध्ये बसून सगळं बघत होता. कार्ट यासाठी घेतली होती की उगाच राघवला कडेवर घ्यायला नको. तो कार्टमध्ये बघून सगळं आजूबाजूला छान बघू शकतो. त्याच्या डोळ्यात कुतूहल आणि चेहऱ्यावर आनंदाची चमक. जणू प्रत्येक झाडाशी तो बोलत होता. येता जाताना लोकांना तो हाका मारत होता, सगळ्यांशी हसून बोलत होता. ते बघून सुद्धा खूप छान वाटलं. राघवला आजूबाजूच्या लोकांशी बोलायला फार आवडतो. कोणी बोलत नसलं की राघव स्वतःहून त्यांना आवाज देत असतो आणि त्यांच्याशी बोलतो, हसतो. छान वाटतं ते बघून. राघवला फुलं फार आवडतात, म्हणूनच मला त्याला पारिजाताची फुलं दाखवायची होती. त्याचा सुगंध इतका सुंदर असतो की मला तो राघवला अनुभवून द्यायचा होता. म्हणून आजूबाजूला खूप झाडं होती पारिजाताची. तिथले फुलं वेचले आणि राघव समोर आणून ठेवले. राघव सुद्धा त्याला बघून हसत होता. त्याला मी त्याचा सुगंध दाखवायचा प्रयत्न केला, पण त्याला तो समजला नाही. त्याच्या समोर फुलं ठेवून दिले. तो खेळत होता आणि हसत होता. आम्ही ती जागा थोडी एक्सप्लोअर केली. थोडं इकडे तिकडे बघितलं, काय काय आहे तिथे ते वाचलं, लोकांना विचारलं. तिथे खूप सुंदर असं तळं होतं आणि तिथे बोटिंग सुद्धा होती. राघवला ते पाणी बघून एवढा आनंद झाला की काय सांगू. म्हटलं येताना बोटिंग करूया. नंतर आम्ही थोडं आजूबाजूला एक्सप्लोअर केलं आणि आला लंच टाईम. राघवचा टिफिन उघडतात त्याचा आनंद काही वेगळाच होता. भात, तूप आणि त्याचं गोड हास्य, तो क्षण अगदी मनात साठवून ठेवावा असाच होता. राघवला भात तूप जेवू घातलं आणि आम्ही सुद्धा जेवलो. तिथलं जेवण सुद्धा खूप सुंदर होतं. आम्ही तिथे फ्राईड राईस आणि सँडविचेस घेतले होते. त्यानंतर राघव गवतावर खेळायला लागला. पान पकडणं, लोकांकडे पाहणं, प्रत्येक लहान मुलामुलीकडे कुतूहलाने पाहणं, त्याचं निरागस बालविश्व अगदी गोड वाटत होतं. तेव्हाच भेटले आम्हाला एक मराठी कपल, कोल्हापूरहून आलेले. त्यांच्यासोबत त्यांची गोडशी मुलगी होती. आम्ही राघवला तिला दाखवत होतो, पण तो त्याच्या छोट्याच दुनियेत इतका गुंग होता की काही फरकच पडला नाही. ती मुलगी सुद्धा खूप गोड होती. तिथे राघव भरपूर वेळ त्या पाना फुलांशी खेळत बसला. समोरच एक सुंदर असं तळं होतं आणि आजूबाजूला हिरवागार निसर्ग आणि इतकी शांतता होती की राघव सुद्धा तिथे छान खेळत होता.
त्याला खाली टाकलं आणि तो सुद्धा मनसोक्त खेळला. इकडे तिकडे बघणं, काय सुरू आहे, पानं कशी आहे, फुलं कशी आहे, यात तो आनंद घेत होता. थोडं पुढे गेल्यावर आम्ही पोहोचलो गौतम बुद्धांच्या मूर्तीपाशी आणि त्या भव्य पिरामिड समोर. पिरामिडमध्ये मुलांना आत प्रवेश नव्हता, म्हणून आम्ही एक एक करून गेलो. आत मात्र इतकी शांतता होती, जणू वेळच थांबला होता. त्या ठिकाणची शांतता, तो पिरामिडचा भव्य आकार आणि मनातील प्रसन्नता, सगळं काही अगदी दिव्य होतं. राघवला ते अनुभवता आलं नाही, पण नक्कीच पुढे गेल्यावर आम्ही नक्की तिथे त्याला घेऊन जाऊ. त्यानंतर आम्ही गेलो या छोट्या पुलावरून, जिथून पिरामिडचं दृश्य अगदी सुंदर दिसत होतं. फोटो घेतले, व्हिडिओ घेतले आणि त्या क्षणात हरवून गेलो. थोडं पुढे एक्झिबिशनमध्ये गेलो. खेळणी, पुस्तकं, शो पीसेस सगळं काही होतं. राघवला तिथे ही तलवार फार आवडली होती, पण त्याला घेऊन देता आली नाही. वाटलं तो प्रत्येक ठिकाणी ही तलवार मारेल. त्याला अजून तितकंसं कळत नाही. इथे राघव थोडा रुसला होता, कारण त्याला बाहेर खेळायचं होतं आणि आई बाबांनी त्याला या एक्झिबिशनमध्ये आणून ठेवलं होतं. इथे सुंदर अशी पुस्तकं ठेवली होती आणि बाजूलाच पुस्तकांची लायब्ररी सुद्धा होती. खूप शांतता आणि प्रसन्नता होती या जागेवर. आम्ही इथे सुद्धा राघवला जमिनीवर ठेवलं आणि राघव खेळायला लागला, कारण त्याला जमिनीवर निसर्गाच्या जवळ राहणं खूप आवडतं. त्याला जितकं खाली ठेवलं तितका तो आनंदी असतो आणि तो त्याचाच खेळत असतो. इथे राघवचे भरपूर फोटो सुद्धा घेतले आणि आजूबाजूचे लोक सुद्धा भेटायला आले होते राघवला. राघव सुद्धा त्यांच्याकडे एकदम छान खेळत होता आणि बघत होता. इथे थोडं अजून एक्झिबिशन बघितलं, काही सामान सुद्धा घेतलं आणि तिथून बाहेर निघालो. आणि तिथेच आम्हाला लक्षात आलं की या जागेत अजून किती काही आहे. बोटिंग, किड्स प्ले झोन, छोट्या मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज आणि एक मोठं गोशाळा सुद्धा आहे इथे. येताना तिथे गांधीजींच्या पुतळ्याजवळ राघवला बसवलं. तो छान बघत होता. लहान मुलांना या वयातच काही काही गोष्टींचं इंट्रोडक्शन करून द्यावं लागतं. त्याला गांधीजींचं इंट्रोडक्शन करून दिलं आणि तो सुद्धा छान बघत होता. माहीत नाही त्याला किती कळालं, पण आम्ही जेवढं त्याला सांगतोय असं वाटतं की त्याला कळायला हवं. आपली संस्कृती, भारताचे मोठमोठे नेते, त्यांचं समर्पण हे सुद्धा त्याला सांगायला हवं. आता इथे त्याला किड्स प्ले झोनमध्ये आणलं होतं. इथे मोठी मोठी मुलं छान करू लागले होते आणि राघव त्यांच्याकडे नुसता बघत होता. तो प्रयत्न करत होता, पण त्याचा पाय पुरत नव्हता. पण त्याने बॅलन्स खूप छान पकडून ठेवला होता. राघवला त्याचे बाबा शिकवत होते की इथे कसं खेळायचं, कसं लटकायचं, आणि तो सुद्धा करू लागला होता. इथे करायला खूप काही होतं, पण वेळ झाली होती संध्याकाळी 6 आणि आमचा छोटा राघव थोडा थकलेला, थोडा क्रँकी झाला होता. मग ठरवलं आजच्यासाठी इतकंच, उरलेलं सगळं आपण पुढच्या ट्रिपमध्ये शांतपणे बघू. असं करत करत आमचा हा रविवारचा सुंदर प्रवास संपला. हिरवाई, शांतता आणि राघवच्या गोड गमतीने भरलेला एक दिवस जो कायम लक्षात राहील.